संध्याकाळची वेळ होती. स्वयंपाकघरात सुधाताई जेवण बनवत होत्या. शेजारी ठेवलेल्या मोबाईलवर मंद स्वरात भजन वाजत होतं आणि त्या गुणगुणत काम करत होत्या. लसणाच्या फोडणीचा सुवास घरभर दरवळत होता. सगळं काही नेहमीसारखंच होतं. अचानक एक विचित्र आवाज आला. आवाज एवढा स्पष्ट होता की जणू कोणीतरी कानाशी येऊन जोरात ओरडलं. सुधाताई दचकल्या. हृदय धडधडू लागलं. हाच तो आवाज, तीच करुण किंचाळी जी 2 दिवसांपूर्वीही ऐकू आली होती. त्यावेळी त्यांनी समजून घेतलं होतं की कदाचित तो भ्रम असेल, पण आज पुन्हा तोच आवाज, तीच वेदना जणू कानामध्ये गरम शीस ओतलं गेले अशा तीव्रतेने त्यांना ऐकू आला. त्यांनी घाबरून पाठीमागे वळून पाहिलं. घरात मात्र सगळं पूर्ववत होतं, पण मन मात्र काळजीने थरथरत होतं. हातापायांना थरथर सुटली. कोण आहे? कोण आहे तिथं? त्यांनी थरथरत्या आवाजात विचारलं. उत्तरात फक्त त्यांच्या स्वतःच्या आवाजाचा प्रतिध्वनी स्वयंपाकघराच्या भिंतींना आदळून परत आला. त्या बाहेर वरांड्यात आल्या. अंगणात, शेजारी, अगदी पाठीमागच्या अंगणातही पाहिलं, पण चहूबाजूंनी शांतता पसरलेली. कुठेही कोणी दिसत नव्हतं. तरीही त्यांच्या मनात अस्वस्थता दाटून बसली होती. कोण संकटात आहे का? हा आवाज नक्की कुठून येतो? प्रश्नांची उत्तरं त्यांच्याजवळ नव्हती. त्या काही क्षण तिथंच उभ्या राहिल्या आणि हळूहळू घरात परत आल्या. खुर्चीवर बसल्या होत्या. एवढ्यात दरवाजा उघडल्याचा आवाज आला. चकित होऊन त्या उभ्या राहिल्या. दारात त्यांचा मुलगा अर्जुन उभा होता. तो कामावरून परत आला होता. हा कसला वास येतोय आई? सगळ्या घरात कसला विचित्र वास पसरलाय? अर्जुनने नाक आकसत विचारलं आणि तो धावत स्वयंपाकघराकडे गेला. स्वयंपाकघरात पोहोचताच त्याचे डोळे विस्फारले. गॅस जोरात चालू होता आणि कढईतली लसणाची फोडणी जळून राख झाली होती. आई, हे काय चाललंय? गॅस चालू ठेवून विसरलीस? अगदी मोठं संकट ओढवलं असतं. अर्जुनने संतापाने गॅस बंद केला आणि कढई जोरात सिंकमध्ये आपटली. तो संतापाने बाहेर आला. आई, तुझं लक्ष कुठे असतं गं? हे काही बरोबर नाही. सुधाताई मान खाली घालून मृदू स्वरात म्हणाल्या. माहीत नाही बाळा, कसं काय झालं मला समजलंच नाही. आज पुन्हा तोच आवाज आला. तोच जो 2 दिवसांपूर्वीही ऐकला होता. त्याचं कारण शोधायलाच मी बाहेर गेले होते. अर्जुनने नाक मुरडत उत्तर दिलं. आई, कुठलाही आवाज येत नाही. हा फक्त तुझा भ्रम आहे. वय झाले आता. या वयात अशा गोष्टी होतात. प्लीज थोडं लक्ष ठेव. एवढी बेपर्वाई अजिबात चालणार नाही. सुधाताई क्षणभर शांत राहिल्या. मग हलकंसं स्मित करत म्हणाल्या. हो रे अर्जुन, खरंच आता वय झालं आहे. आणि हो, तुलाही कळतंय, तुझ्या आईचं वय झालंय म्हणजे आता माझ्यासाठी एक सून आणायची वेळ झाली आहे. किती दिवस मीच घर सांभाळत बसू? किती वेळा तुला सांगितलंय लग्नासाठी तयार हो. कालच देशपांडे काकू एक स्थळ घेऊन आल्या होत्या. मुलगी सुंदर आहे, समजूतदार आहे आणि कुटुंबही चांगलं आहे. अर्जुन म्हणाला. हे काय आई, तू पुन्हा सुरू केलंस? मी तुला सांगितलं ना, मला आता लग्न करायचं नाही. आणि त्या देशपांडे काकूंना स्पष्ट सांग की माझ्यासाठी स्थळं आणण्याची अजिबात गरज नाही. हे देवा, या मुलाचं मी काय करू? सुधाताई कपाळावर हात मारत बडबडल्या आणि थकलेल्या पावलांनी स्वयंपाकघराकडे वळल्या. अर्जुनने दरवाजा धडाम करून बंद केला. जणू आतल्या अस्वस्थ विचारांना 4 भिंतीत कैद करून ठेवायचं होतं. आणखी एकदा चप्पल आपटल्या. घड्याळाकडे नजर टाकली आणि तो बिछाण्यावर असा कोसळला जणू प्रचंड ओझं वाहून थकून भागला होता. छताकडे नजर खिळली. डोळे मिटले आणि भूतकाळातील चित्र एक एक करून डोळ्यासमोर उभी राहिली. जणू एखाद्या जुन्या पुस्तकाची पानं आपोआप उलटत होती. तो दिवस, त्याच्या लग्नाचा दिवस. अर्जुनसाठी तो क्षण एखाद्या उत्सवासारखाच होता. सगळीकडे रोषणाई झगमगत होती. घर नातेवाईकांनी गजबजून गेलं होतं आणि सुधाताईंच्या आनंदाला तर पारावार नव्हता. बँड बाजाच्या तालावर वराती थिरकत होते. अर्जुनलाही वाटलं होतं, प्राजक्ता मिळाली म्हणजे आयुष्यभराची सर्वात मोठी इच्छा पूर्ण झाली.
तिच्या डोळ्यातला निरागसपणा, हास्यातला मोह एवढा की एखादा पाहिलं की कोणीही भुरळून जाईल. हिरवी साडी, झुकलेली पापणी, लाजरा स्मित हास्य, हे सगळं आजही अर्जुनच्या डोळ्यात कोरलं होतं. प्राजक्ता होती चांगल्या घराण्यातली, देखणी, शिकलेली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्जुनची स्वतःची पसंती. लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस जणू परीकथेप्रमाणे गेले. पहिल्यांदा जेव्हा प्राजक्ता स्वयंपाकघरात गेली होती तेव्हा सुधाताईंनी तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं होतं. "तू माझी लेक बनून आली आहेस, सून बनून नाही." त्या आपल्या सुनेला काहीच काम करू देत नसत. "आता तुम्ही दोघं फिरा, भटका, खा प्या. ही नव्या आयुष्याची सुरुवात आहे. हेच दिवस मजेत जगायचे असतात. आत्ताच कशाला कामात अडकायचं." असं म्हणून घरचं अर्ध्यापेक्षा जास्त काम त्या स्वतःच करत असत. अर्जुनलाही प्राजक्ताची प्रत्येक गोष्ट, तिचं हसू, तिच्या अदा एवढ्या भावत होत्या की स्वतःच आश्चर्यचकित व्हायचा. कोणी इतकं परफेक्ट कसं असू शकतं, तो स्वतःला वारंवार विचारायचा. पण हे परफेक्शन फार काळ टिकून राहिलं नाही. त्या दिवशी दुपारी अर्जुन ऑफिसमधून लवकर घरी परतला. ऑफिसमध्ये फारसं काम नव्हतं. त्याने विचार केला, थोडा वेळ प्राजक्तासोबत घालवूया, मग संध्याकाळी पिक्चरला जाऊया. त्याचं हे सरप्राईज पाहून प्राजक्ता नक्की आनंदी होईल अशी त्याची खात्री होती. "प्राजक्ता," त्याने दरवाजा उघडताच हाक मारली, पण उत्तरात फक्त शांतता. "प्राजक्ता, कुठे आहेस?" त्याने पुन्हा आवाज दिला. तो स्वयंपाकघराकडे गेला. गॅसवर ठेवलेला कुकर अजूनही गरम होता. आत्ताच शिट्टी होऊन गॅस बंद केला असावा, पण प्राजक्ता कुठेच दिसली नाही. तो बेडरूमकडे वळाला आणि दाराबाहेरून दिसलेलं आतलं दृश्य पाहून त्याच्या काळजाला अक्षरशः धस लागली. प्राजक्ताची ओढणी फरशीवर पडलेली होती. तिचे काही कपडे, आवडती साडी आणि चप्पल त्यांच्या नेहमीच्या जागेवर नसून खोलीभर अस्ताव्यस्त विखुरलेले होते. जणू कोणी घाईघाईत सगळं सामान फेकून दिलं होतं. हे सगळं मोठ्या डोळ्यांनी पाहत अर्जुन थेट आपल्या खोलीत गेला. "हे काय आहे?" तो थरथरत्या आवाजात पुटपुटला. समोरचं कपाट उघडं होतं. जवळ जाऊन पाहिलं तर प्राजक्ताची सगळी कपडे गायब होती. त्याने घाईघाईत कपाटाचं लॉकर उघडलं, जिथे त्याने साठवलेले 2 लाख रुपये नगद आणि काही सोन्याचे दागिने ठेवले होते. पण आता फक्त एक रिकामा लिफाफा पडला होता. अर्जुनचं डोकं गरगरू लागलं. नाही, हे खरं असू शकत नाही. त्याच्या छातीत हृदय जोरजोराने धडधडू लागलं. इतक्यात बाहेर खटपट झाली. तो धावत दरवाजाकडे गेला. सुधाताई भाजीची पिशवी हातात घेऊन घरात शिरल्या. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण अर्जुनच्या अस्वस्थ डोळ्यांकडे पाहून त्या थबकल्या. "अर्जुना, एवढ्या लवकर घरी कसा रे?" "आई, प्राजक्ता कुठे आहे?" अर्जुनच्या आवाजात भीती दाटली होती. घर ओसाड वाटत होतं. कपाटं रिकामी, दागिने गायब, पैसा गायब. सुधाताईंचा चेहरा क्षणात पांढरा फटक पडला. "काय म्हणतोस अर्जुना?" त्या घाईघाईने स्वयंपाकघरात धावत गेल्या. "प्राजक्ता, अगं प्राजक्ता बाळा, कुठे आहेस?" त्यांची हाक मात्र हवेत विरून गेली. अर्जुननं घरातला प्रत्येक कोपरा पालथा घातला. बाथरूम, अंगण, मागची खोली, पण प्राजक्ताचा काहीच पत्ता लागला नाही. तोच शेजारच्या राधा काकू दिसल्या. त्या गच्चीवर कपडे वाळत घालत होत्या. "काकू, प्राजक्ताला पाहिलंत का?" अर्जुनने विचारलं. राधा काकूंनी क्षणभर थांबून उत्तर दिलं, "हो बाळा, दुपारी तिला मी गल्लीतल्या वळणावर एका मुलासोबत पाहिलं होतं. बारीकसा, दुबळा दिसत होता. दोघंही फार घाईत होते. मला वाटलं कदाचित कुठला नातेवाईक असेल." अर्जुनच्या अंगातून रक्त उसळलं. "कोणता मुलगा? किती वाजता पाहिलंत?" "सुमारे दुपारी 1 वाजताच्या सुमारास." दोघंही गल्लीतून बाहेर गेले. अर्जुनचं डोकं वेगाने चालू लागलं. त्याने घाईघाईने प्राजक्ताच्या माहेरी फोन लावला. "आई, प्राजक्ता तिथं आली आहे का?" त्याचा आवाज थरथरत होता. "नाही रे अर्जुन, ती इथे आलेली नाही." "पण काय झालं?" आईच्या आवाजातही भीती दाटून आली. अर्जुननं कसा बसा धीर एकवटून त्यांना सगळी गोष्ट सांगितली. आणि दुसरीकडे सुधाताईंच्या आश्चर्याला पारावार उरला नव्हता. "अर्जुन, हे काय झालं? मला तर पहिल्या दिवसापासूनच
तिचं इतकं शांत राहणं खटकत होतं की ती अबोल राहायची ती. पण मी विचार केला, नवीन लग्न झालं आहे, नवीन ठिकाण, नवीन माणसं, थोडंसं घाबरल्यासारखं होत असेल. वेळेनुसार मन मोकळं करेल असं वाटलं होतं. अर्जुननं दोन्हीही हातांनी डोकं पकडलं. अजून 15 दिवसही झाले नव्हते लग्नाला. प्राजक्ताच्या त्या गोड गप्पा, तिचं हसणं, स्वयंपाक करताना गुणगुणणं, अर्जुनवरील तिच्या प्रेमाच्या कबुल्या, सगळंच इतकं खरं, इतकं हृदयाला भिडणारं वाटलं होतं. पण मग हे काय? हे सगळं फसवं नाटक होतं का? त्याने बाईकची किल्ली उचलली आणि थेट पोलीस ठाण्याकडे निघाला. अर्जुनचा राग हळूहळू एका अनामिक भीतीत आणि शंकेत बदलत चालला होता. तुम्हाला पक्की खात्री आहे ना की तुमची बायको दागदागिने आणि पैसे घेऊन गेलीये? ठाणेदाराने फाईलवरून नजर वर करत कठोर आवाजात विचारलं. तसं वाटत नाही सर, अर्जुन म्हणाला. मात्र त्याच्या आवाजातली थरथर लपली नाही. त्याने सगळं सांगितलं. कसं सगळंच नाहीसं झालं होतं. त्याची बायको, त्याची स्वप्न, त्याचा विश्वास. ठाणेदाराने फोन उचलून प्राजक्ताच्या माहेरच्यांना बोलावण्याचा आदेश दिला. थोड्याच वेळात तिचे आई वडील पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांच्या चेहऱ्यावरची घाई, गडबड आणि लाज स्पष्ट दिसत होती. चौकशी सुरू झाली आणि जे बाहेर आलं त्याने अर्जुनला आतून पूर्णपणे हादरवून टाकलं. प्राजक्ताची आई थरथरत म्हणाली, बाळा, आम्हाला माफ कर. प्राजक्ता लग्नाआधीही शिवम नावाच्या मुलासोबत पळून गेली होती. मोठ्या कष्टानं तिला परत घरी आणलं. वाटलं होतं लग्न झाल्यावर ती सुधरेल. खात्री होती की ती सरळ मार्गावर आली आहे. पण आम्हाला अजिबात माहीत नव्हतं की ती अजूनही त्या मुलाच्या संपर्कात आहे. असं म्हणताच त्या हुंदक्याने रडू लागल्या. अर्जुनचा चेहरा मात्र दगडासारखा कठोर झाला. दाटून आलेल्या आवाजात तो म्हणाला, म्हणजे हे सगळं कट कारस्थान होतं? प्राजक्तानं मला आणि माझ्या कुटुंबाला फसवलं आहे. इन्स्पेक्टर साहेबांनी त्याला शांत राहण्याचा इशारा केला आणि सब इन्स्पेक्टरला फोनवर काही निर्देश दिले. संध्याकाळ होताच बातमी आली. प्राजक्ताच्या फोनची शेवटची लोकेशन शेजारच्या बस स्टँडजवळची होती. अर्जुनचं हृदय जोरजोराने धडकत होतं. तो पोलिसांच्या गाडीत इन्स्पेक्टरसोबत बसून थेट बस स्टँडकडे रवाना झाला. बस स्थानकावर पोहोचताच पोलिसांनी सगळा परिसर घेरला. अर्जुनची नजर गर्दीत प्रत्येक चेहऱ्यावर भिरभिरत होती. तेवढ्यात एक बस थांबवण्यात आली. मागच्या सीटवर प्राजक्ता बसलेली दिसली. घाबरलेली, चेहरा पिवळसर पडलेला, डोळे खोल गेलेले. तिच्या शेजारी एक सडपातळ मुलगा बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट स्पष्ट उमटलं होतं. तो शिवम होता. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं. त्यांच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात सारे सोन्याचे दागिने आणि थोडे पैसे सापडले. अर्जुनने प्राजक्ताकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात प्रश्नाचं वादळ उसळत होतं. का प्राजक्ता, तू असं का केलंस? त्याचा आवाज रागापेक्षा वेदनेने अधिक थरथरत होता. प्राजक्ताने मान खाली घातली. मात्र शिवमने धीर करून सांगितलं, आम्हाला फक्त आमचं नवीन आयुष्य सुरू करायचं होतं. माझं आयुष्य उद्ध्वस्त करून. अर्जुन संतापून ओरडला, तू मला कुठेच तोंड दाखवायच्या लायकीचा सोडलं नाहीस. मला धोका दिलास. माझ्या आईचा विश्वास तोडलास. त्याचा आवाज गडगडाटासारखा दणाणून उठला. इन्स्पेक्टरने दोघांनाही पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याचा आदेश दिला. तेव्हाच प्राजक्ताने मान वर केली. तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. अर्जुन, मला माफ कर. मी शिवमवर प्रेम करते. माझ्या माहेरच्याने मला तुझ्याशी लग्न करायला भाग पाडलं. मला तर शिवमसोबतच राहायचं होतं. ती तुटक शब्दात बोलली. अर्जुन काहीही बोलला नाही. त्याचं हृदय पूर्णपणे तुटलं होतं. त्याची प्राजक्ता, जिचं हास्य तो आयुष्याची सर्वात मौल्यवान संपत्ती मानायचा, तीच प्रतारक निघाली. चेहऱ्यावरच्या खोट्या मुखवटेच्या मागे दडलेले सत्य त्याला आतून पोखरून गेलं. पोलिसांनी प्राजक्ता आणि शिवमवर चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अर्जुन घरी परतला. पण त्याच्या मनात पोकळी दाटून बसली होती. 6 महिन्यांनी न्यायालयाने अर्जुन आणि प्राजक्ताचा घटस्फोट मंजूर केला. कागदोपत्री नातं संपलं होतं. पण अर्जुनचं मन अजूनही त्या फसवणुकीच्या अंधारात हरवलं होतं.
जेव्हा तो प्राजक्ताचं सामान तिच्या माहेरी परत देण्यासाठी गेला तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले. दारातच तिचे आईवडील उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर लाज आणि पश्चाताप कोरला गेला होता. अर्जुन सामान ठेवून वळत होता. इतक्यात ते दोघेही त्याच्या पायावर कोसळले. बेटा, आम्हाला माफ कर. हे सगळं आमच्यामुळेच झालं. जबरदस्ती करून तुझं घर उद्ध्वस्त केलं. आम्हाला कल्पनाच नव्हती की प्राजक्ता असं करेल. आम्ही स्वतःलाच कधी माफ करू शकणार नाही. पायाशी लोळण घेतलेल्या त्या वृद्धांना पाहून अर्जुनचं हृदय पिळवटून गेलं. त्याने त्यांना अलगद उचललं, नम्रतेने हात जोडले आणि निशब्द निघून गेला. त्या दिवसानंतर लग्नाचं नाव जरी कानावर आलं तरी अर्जुनच्या अंगात रक्त उसळायचं. जे नातं तो आयुष्याचा आधार मानायचा तेच त्याच्यासाठी आता एक कडवट विनोद ठरलं होतं. कधीच नाही, मी कधीच लग्न करणार नाही, तो बिछाण्यावर पडून स्वतःशीच पुटपुटला. इतक्यात बाहेरून सुधाताईंचा आवाज आला. अर्जुन बाळा, ये आता, जेवण तयार आहे. त्या आवाजात मायेची झाक होती, पण अर्जुनचं मन एवढं जड झालं होतं की तो हलायलाही तयार नव्हता. नाही आई, मला भूक नाही आहे, त्याने खोलीतूनच उत्तर दिलं. त्याचा आवाज इतका विजलेला वाटत होता की जणू जुन्या जखमा पुन्हा ठसठसू लागल्या होत्या. सुधाताईंनी मुलाच्या आवाजातील थकवा लगेच ओळखला. त्या हळूच खोलीत आल्या, त्याच्या शेजारी बसल्या आणि कपाळावरून हात फिरवत प्रेमाने म्हणाल्या, पुन्हा त्याच विचारात हरवून गेलास का अर्जुन? आयुष्य म्हणजे पुढे चालणं. भूतकाळ विसर, वर्तमानाला कवटाळ, नाहीतर हाच भूतकाळ तुला चिरडून टाकेल. अर्जुनने डोळे वर करून आईकडे पाहिलं. चल आता उठ, सुधाताई हलक्या हसत म्हणाल्या. जेवण कर, मला ठाऊक आहे तुला भूक लागलीच आहे. आणि बघ, तू नाही खाल्लंस तर मीही काही खाणार नाही. आईच्या हट्टापुढे अर्जुनचा निभाव लागेना. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. अनिच्छेने उठला आणि डायनिंग टेबलजवळ जाऊन बसला. सुधाताईंनी मायेने त्याच्या ताटात डाळ, भाजी आणि गरमागरम चपात्या वाढल्या. दोघंही शांतपणे जेवायला लागले. अर्जुनने जसा पहिला घास तोंडात टाकला तसाच तो आवाज पुन्हा दुमदुमला. गेल्या काही दिवसांपासून सुधाताईंच्या अंगावर काटा आणणारा, अस्वस्थ करणारा तोच करुण स्वर. सुधाताई दचकल्या. चमचा टेबलावर ठेवत त्यांनी अर्जुनकडे एकटक पाहिलं आणि थरथरत्या आवाजात म्हणाल्या, ऐकलंस ना बाळा? हाच तो आवाज. मी सांगत होते ना, हे माझं वेडसर पण नव्हतं. अर्जुनही घाबरला. घास गिळायचा प्रयत्न केला, पण आता त्याचं सगळं लक्ष त्या आवाजाकडेच होतं. आवाज इतका वेदनादायी होता की अंगावर शहारे आले. आई, हे? तो थोडा थांबला आणि मग म्हणाला, मला वाटतं हा आवाज मागच्या घरातून येतोय. तुला माहीत आहे का तिथं कोण राहतं? सुधाताई हळूवार डोकं हलवत म्हणाल्या, नाही रे बाळा, अजून महिनाही झालेला नाही आपल्याला इथे राहायला येऊन. मागच्या घरात कोण राहतं काहीच ठाऊक नाही. अर्जुनच्या कपाळावर आठ्या उमटल्या. हो, पण कुणीतरी नक्कीच मोठ्या संकटात आहे. सुधाताईंनी मान डोलावली. होय, पण आता रात्र झाली आहे. तरीही जाऊन एकदा बघायला हवं नेमकं प्रकरण काय आहे ते. अचानक अर्जुनचा आवाज गंभीर झाला. आई, मला वाटतं तुला कुणाच्या घरी जाण्याची गरज नाही. ज्यांना काही समस्या आहे ते स्वतः बघतील. तू उगीच मध्ये का पडतेस? सुधाताई मंद हसल्या. जणू हे उत्तर आधीच अपेक्षित होतं. तुझं म्हणणं खरं आहे बाळा, पण खरंच जर कुणी संकटात असेल तर फक्त आपली जबाबदारी नाही म्हणून आपण गप्प बसायचं का? सुधाताईंच्या आवाजात ममता होती. अर्जुनचा आवाज मात्र थोडा कडक झाला. पण आई, तू स्वतः कुठं पूर्ण बरी आहेस? बीपीची गोळी वेळेवर घेतली नाहीस तर तुला चक्कर येते आणि तू एकटी जाऊन काय करणार? मला तर तो आवाज एखाद्या मानसिक रुग्णाचा वाटतोय. किंचाळणं, विवळणं हा बाईचाच आवाज आहे. कदाचित कुणी मानसिक आजाराने त्रस्त असेल. हो बाळा, असू शकतं, पण काही वेगळंही असू शकतं. सुधाताईंच्या डोळ्यात एक हट्ट, एक जिद्द चमकली. एकदा जाऊन पाहण्यात काय वाईट आहे? तेच तर माणुसकीचं कर्तव्य आहे. उद्या तुला ऑफिसला जायचं आहे. माझं काम आटोपल्यावर मी बघून येते. फक्त एवढंच विचारणार, मदत हवी आहे का? नसेल तर परत येईन. अर्जुनने हात हलवत अनुनय केला. प्लीज आई, कोणाला वाईट वाटलं तर?
आजकाल लोकांना दुसऱ्यांनी दखल दिलेली आवडत नाही. पण सुधाताईंच्या मनाने ठरवलं होतं. अर्जुनने एक दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे, तू ठरवलं आहे म्हटल्यावर मी काय बोलणार. फक्त तुझी काळजी घे. काही विचित्र वाटलं तर लगेच परत ये. सुधाताईंनी प्रेमाने मान डोलावली. दुसऱ्या दिवशी अर्जुन ऑफिसला निघून गेला. घरातलं काम आटपून सुधाताईंनी दरवाजा बंद केला आणि पाठीमागच्या घराच्या दिशेने निघाल्या. घरासमोर पोहोचल्यावर त्यांनी दरवाजा ठोठावला, पण काहीच उत्तर आलं नाही. 2-3 वेळा पुन्हा दरवाजा वाजवला, तरीही तीच शांतता. चौथ्यांदा दरवाजा ठोठवण्यासाठी हात उचललाच होता, तेवढ्यात दरवाजा किंचित उघडला. 65 वर्षाची एक महिला बाहेर डोकावली. कोण पाहिजे. तिच्या चेहऱ्यावर कठोरपणा होता. भवया ताणलेल्या होत्या. नमस्ते ताई, आम्ही पाठीमागच्या घरात राहतो. आम्हाला इथे येऊन महिना झाला आहे. महिला थोड्या गुरमीत म्हणाली. मग मी काय करू. सुधाताई थोड्या संकोचल्या, पण पुन्हा धीर करून म्हणाल्या. खरं म्हणजे काही दिवसांपासून तुमच्या घरातून किंचाळल्यासारखा विवळल्यासारखा आवाज येतो, म्हणून विचारलं. कोणाला काही त्रास तर नाही ना. त्यावर ती महिला कमरेवर हात ठेवून कडक आवाजात म्हणाली. का, तू समाजसेविका आहेस का. सगळ्यांचं दुःख वेदना वाटून घ्यायचा ठेका घेतलाय का तू. सुधाताई स्तब्ध उभ्या राहिल्या. एवढ्या कठोर प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती. मी कोणी समाजसेविका नाही, पण शेजारी असल्याच्या नात्याने. महिलेने लगेचच तोडत उत्तर दिलं. तुम्ही फक्त तुमच्या घरापुरते मर्यादित राहा. आमच्या घरात लक्ष घालायची गरज नाही. इथे सगळं व्यवस्थित आहे. आता तुम्ही निघा. असं म्हणत तिने दरवाजा जवळपास सुधाताईंच्या तोंडावरच बंद केला. सुधाताई काही क्षण तिथेच उभ्या राहिल्या. तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही. मनात हजारो प्रश्न आणि हृदयात एक अनामिक ओढ घेऊन त्या शांतपणे परत निघाल्या. चालताना सुधाताई मनातच पुटपुटत होत्या. किती चिडचिडी, किती संताप. जर खरंच सगळं ठीक असतं तर असा विचित्र व्यवहार का केला असता. त्यांची नजर अजूनही पाठीमागे बंद झालेल्या त्या दरवाजाकडेच खेचली जात होती. गल्लीतल्या कोपऱ्यावर पोहोचताच एका घराबाहेर खाटेवर बसलेल्या 3-4 बायका गप्पा मारताना दिसल्या. कुजबूज हशा ठट्टा आणि रोजच्या संसाराच्या चर्चा त्यांच्या कानावर येत होत्या. सुधाताई थबकल्या. मनात विचार आला. चला, यांना थोडं विचारून तरी पाहू. कदाचित एखादा धागा हाताला लागेल. तेवढ्यात एका बाईने त्यांना पाहिलं आणि हसून म्हणाली. नमस्कार. अहो, तुम्ही ना त्या मागच्या घरात नवीन राहायला आलेल्या. हो हो, सुधाताईंनी मान डोलावत उत्तर दिलं. मी सुधा. महिना झाला इथे शिफ्ट होऊन. वाटलं थोडी ओळख करून घ्यावी. अगदी बरोबर केलं ताई. आजकाल तर शेजारीसुद्धा परक्यांसारखं वागतात. तुम्ही आलात हे बरं झालं. या बसा. दुसरी बाई खाटेवर जागा करत म्हणाली. आम्ही तर रोज इथे बसतो, गप्पा मारतो. सुधाताई थोड्या संकोचाने खाटेच्या कडेवर बसल्या, पण त्यांची नजर मात्र अजूनही त्या घराकडेच रोखलेली होती. त्या थोडं धाडस करून म्हणाल्या. त्या समोरच्या घरात कोण राहतं. मी आज तिकडे गेले होते बोलायला. पण बोलणं पूर्ण होण्याआधीच त्या बाईने भोवया उंचावत म्हटलं. अहो, तुम्ही तिकडे गेलात त्या शारदाबाईंच्या घरी. ती तर फार विचित्र बाई आहे. नेहमी घरातच कोंडून राहते. कोणाशी बोलत नाही आणि कुणालाही घरात पाऊल टाकू देत नाही. सुधाताईंचं मन अजूनच अस्वस्थ झालं. पण काही दिवसांपासून मला त्या घरातून मोठमोठ्याने किंचाळल्याचा आवाज येतो. जणू कुणाला फार त्रास देतायत असं वाटतं. म्हणूनच आज विचारायला गेले होते. पण तिने तर हो, आवाज आम्हीही ऐकला आहे. दुसरी महिला गंभीर आवाजात म्हणाली. तिच्या घरात नेहमी भांडणं होतात. विशेष करून जेव्हापासून तिच्या मुलाचं लग्न झाले 6 महिन्यांपूर्वी. तिची नवी सून बिचारी दिसायला खूप सुंदर, सभ्य, सुसंस्कृत वाटते. पण कळत नाही का नेहमी तिचाच ओरडलेला आणि किंचाळलेला आवाज ऐकू येतो. सुधाताईंचं काळीज धस झालं. म्हणजे तो आवाज तिच्या सुनेचाच आहे. त्यांच्या आवाजात काळजी दाटली होती. वाटतं तसंच. पहिली महिला खांदे उडवत म्हणाली. शारदाबाई तर कोणालाच घरात डोकावून देत नाहीत. आम्हाला तर पक्का संशय आहे तिच्या सुनेवर मारहाण होत असावी.
कारण कितीतरी वेळा आम्ही मोठमोठ्याने रडलेला आणि किंचाळलेला आवाज ऐकला आहे. सुधाताईंच्या श्वासाची गती वाढली होती. मग त्यांच्या मदतीला कोणीच का गेलं नाही? जर खरंच कुणाला त्रास होत असेल तर? अगं मदत? दुसरी महिला हलकंसं हसत म्हणाली. मी एकदा गेले होते काही दिवसांपूर्वी. विचारलं होतं सगळं व्यवस्थित आहे ना? तर ती म्हणाली सुनेचं मानसिक संतुलन ठीक नाही, डोक्याचा आजार आहे म्हणूनच ओरडते. उपचार करण्यास सांगितलं तर मलाच उलट ऐकवायला लागली. म्हणाली आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नका. शेजारच्या देशपांडे वहिनींना तर शारदाने उघडपणे शिव्याही दिल्या होत्या. त्यामुळे आता त्यांच्या घराकडे कोणी फिरकायलाही धजावत नाही. आणि तो मुलगा, तिचा मुलगा, त्याच्या स्वभावाबद्दल काय बोलावं? बाहेरून पाहिलं तर अगदी साधाभोळा वाटतो, पण आतून कसा आहे हे देव जाणे. आणि सुनेला तर असं दडवून ठेवतात जसं ती एखादी कैदीच असावी. त्या महिलांबरोबर बोलून झाल्यानंतर सुधाताई तिथेच थबकल्या. मन अस्वस्थ झालं आणि त्या हळूच घरी परतल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या अंगणात झाडू मारत होत्या. नजर गेली ती मागच्या घराच्या गच्चीवर. थोडी हालचाल दिसली. नीट पाहिलं तर ती अंजली होती, शारदाताईंची सून. सुधाताई लगेच आपल्या गच्चीवर गेल्या. अंजली गच्चीवर काहीतरी वाळत घालत होती. चेहऱ्याकडे पाहिलं तर कुठूनही वाटत नव्हतं की तिचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. छपराच्या कडेला जाऊन सुधाताईने आवाज दिला. सुनबाई, अगं सुनबाई, जरा ऐक ना. थोडं बोलायचं होतं, पण समोरून काहीच प्रतिसाद नाही. अंजलीने त्यांच्या दिशेने डोकंही वळवलं नाही. सुधाताई पुन्हा म्हणाल्या, अगं तुझ्याशीच बोलते, फक्त एक विचारायचं आहे, ऐक ना. यावेळी अंजलीने पदर हलकासा वर करून एक नजर टाकली आणि काही न बोलता सरळ जिन्याकडे निघाली. क्षणातच ती नजरेआड झाली. सुधाताई तिथेच उभ्या राहिल्या. त्यांना मदत करायची होती, पण समोरचाच माणूस बोलायलाच तयार नसेल तर काय करणार? हतबल होऊन त्या खाली आल्या आणि उरलेल्या कामात गुंतून गेल्या. असं करत एक आठवडा गेला. आज सकाळी सुधाताईंनी कपडे धुतले आणि ते वाळत घालायला गच्चीवर गेल्या. गच्चीवर पोहोचताच त्यांची नजर पुन्हा मागच्या घरावर थिरावली. अंजली अंगणात बसून शांतपणे कपडे धुत होती, चेहरा पदराने झाकलेला. एवढ्यात आतून शारदाताई बाहेर आल्या. हिरव्या रंगाची महागडी साडी, कानात मोठे झुमके, पूर्ण दिमाखात सजलेल्या. त्या थेट सुनेपाशी आल्या आणि एका झटक्यात कपड्यांचा मोठा ढीग तिच्यासमोर फेकला. हेही धुवून टाक आणि ऐक, आम्ही बाहेर चाललोय. संध्याकाळी परत येऊ. घरातलं सगळं काम नीट उरकून ठेव आणि दरवाजाबाहेर पाऊलही टाकायचा नाही. जर कळलं की बाहेर गेलीस तर तुला ठाऊक आहे काय होईल ते. हे म्हणून शारदाताईंनी उजवं बोट उंचावत डोळे वठारले. तेवढ्यात अविनाश, शारदाताईंचा मुलगा, दरवाजा उघडतच म्हणाला, आई चल ना आता, उशीर होतोय. शारदाताईंनी सुनेकडे अजून एकदा संतापाने नजर टाकली आणि मुलासोबत बाहेर निघून गेला. हे सगळं सुधाताईंनी तिरप्या कटाक्षाने पाहिलं. जास्त काही ऐकू आलं नाही, पण ज्या पद्धतीने कपडे फेकले गेले, धमकी देतानाचा तो थाट आणि सुनेने मान खाली घालून घेतलेलं मौन, या सगळ्यातून न बोलताही बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या. म्हणजे हे लोक बाहेर गेले आहेत, ती घरात एकटीच आहे, सुधाताईंनी मनात म्हटलं. त्यांच्या छातीत पुन्हा एक अस्वस्थतेची लाट उसळली. आता योग्य संधी आहे. कदाचित आज ती काही बोलेल. मी जर तिच्याशी बोलू शकले तर खरं काहीतरी बाहेर पडेल. त्या स्वतःशीच पुटपुटल्या, पण लगेचच मनात भीती डोकावली. जर शारदाला कळलं तर? हा विचार येताच त्या थरथरल्या. तरीही मन अस्वस्थतेने तडफडत होतं. सुमारे 1 तास त्या थांबल्या. जेव्हा खात्री झाली की शारदाताई आणि त्यांचा मुलगा खरोखरच बाहेर गेले आहेत, तेव्हा सुधाताईंना एक युक्ती सुचली. त्यांनी जाणून बुजून गच्चीवरचे 2-4 कपडे शारदाताईंच्या घराच्या पाठीमागच्या अंगणात फेकून दिले आणि मग थोडा वेळ थांबून त्या घराच्या दिशेने निघाल्या. पावलात ठामपणा होता, पण मनामध्ये एक अनामिक भीती कुरतडत होती. त्यांनी दरवाजाची बेल वाजवली. काही क्षण शांतता पसरली. मग दरवाजा हळूच उघडला. अंजलीने एका डोळ्याने बाहेर पाहिलं. तिचा चेहरा पदराखाली दडलेला होता. सुधाताई गोड आवाजात म्हणाल्या,
गच्चीवर कपडे वाळत टाकले होते. वाऱ्याने काही कपडे तुमच्या पाठीमागच्या अंगणात उडून गेले. ते आणून देशील का बाळा? हो, तुम्ही थांबा, मी घेऊन येते, अंजली हळू आवाजात म्हणाली आणि दरवाजा बंद करून आत गेली. संधी साधून सुधाताईंनी हळूच दरवाजा उघडला आणि आत शिरल्या. नजर चारी बाजूंना फिरली. घरात दुसरं कुणी दिसेना. तेवढ्यात अंजली कपडे घेऊन परत आली. ती ते सुधाताईंना देऊ लागली. तिचा चेहरा अजूनही पदराखाली लपलेलाच होता. थँक्यू बाळा, सुधाताईंनी कपडे घेत हसून म्हटलं. तुझं नाव काय आहे? आपण इतके दिवस शेजारी आहोत, पण कधी ओळखच झाली नाही. मुलीने क्षणभर संकोचून त्यांच्याकडे पाहिलं आणि मग हलक्या आवाजात म्हणाली, अंजली. तिच्या आवाजात किंचित कंपन होतं. सुधाताईंनी सहज ममतेने बोलणं पुढे नेलं. अंजली, खूप छान नाव आहे गं बाळा. जरा तुला वाईट वाटणार नसेल तर मी इथेच थोडं बसू का? थोड्या गप्पा मारूया. अंजलीने आधी दरवाजाकडे पाहिलं. जणू कुणी आत येईल की काय अशी भीती तिच्या चेहऱ्यावर होती. मग तिनं मान हलवून होकार दिला. सुधाताई अंगणातल्या खुर्चीवर बसल्या आणि हळूहळू गप्पांची सुरुवात केली. आम्ही तर नुकतेच या गल्लीत राहायला आलो. साधारण महिनाभर झाला. माझा मुलगा अर्जुनचं ट्रान्सफर झालं म्हणून या भागात घर घेतलं. तू तर आधीपासून इथे आहेस. सांग बरं, कशी आहे ही गल्ली? अंजली मात्र गप्प बसली, पण सुधाताई अलगद बोलत राहिल्या. गप्पांचा धागा न सोडता स्वतःबद्दल सांगत सांगत त्या मुद्द्यावर आल्या. बाळा, काही दिवसांपासून या घरातून ओरडण्याचे, किंचाळण्याचे आवाज येतात. मी खरंच घाबरले होते. वाटलं कुणी त्रासात तर नाही ना, म्हणूनच आज आले. हे ऐकताच अंजलीनं मान खाली घातली. बराच वेळ ती गप्प बसली, जणू काही सांगण्यासाठी धाडस एकवटत होती. सुधाताईनं तिचा हात अलगद धरला आणि खांद्यावर थोपटत म्हणाल्या, घाबरू नकोस बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. काही अडचण असेल तर सांग. जेवढं शक्य असेल तेवढी मी मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेन. एवढं ऐकताच अंजलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हुंदके देत रडू लागली. सुधाताईंनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. हळूहळू अंजलीनं आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. माझ्या माहेरी फक्त आई आणि एक छोटी बहीण आहे. ती थरथरत्या आवाजात म्हणाली. माझ्या वडिलांचं 2 वर्षांपूर्वी निधन झालं. आईनं खूप कष्टाने पैसे जमा करून माझं लग्न केलं. हुंड्यात जे हवं होतं ते सगळं दिलं. तिची सारी बचत लग्नात खर्च झाली. आता ती एका छोट्याशा नोकरीवर कसाबसा उदरनिर्वाह करते. तिचं एक छोटंसं घर आहे. तेच तिचा शेवटचा आधार आहे. अंजली थोडा वेळ थांबून डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली, पण लग्नानंतर माझे सासू सासरे आणि नवरा सतत एकच मागणी करतायत. ते म्हणतात, तुझ्या आईला सांग ते घर विकून त्याचे पैसे आम्हाला द्यायला. हे ऐकून सुधाताईंनी थपकून विचारलं, काय? हे लोक असं म्हणतात? अंजलीनं मान हलवून होकार दिला. हो काकू, माझा नवरा काहीच कामधंदा करत नाही. म्हणतो तुझ्या आईकडून पैसे घेऊन ये म्हणजे मी व्यवसाय सुरू करीन. पण आईकडे आता काहीच शिल्लक नाही. ते घरच तिचा शेवटचा आधार आहे. सुधाताईंचा चेहरा दुःख आणि रागानं लाल झाला. अंजली, तू शिकलेली दिसतेस. तुझ्या नवऱ्याला समजावून सांग एखादं काम करायला. आणि जवळ काम मिळत नाही तवर तू एखादी नोकरी का करत नाहीस? अंजलीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. ती म्हणाली, काकू, हे लोक मला नोकरी करू देत नाहीत. माझ्या सासूबाई म्हणतात आम्ही संस्कारी लोक आहोत. आमच्या घरातल्या सुना बाहेर जाऊन काम करत नाहीत. खरं म्हणजे हे फक्त कारण आहे. त्यांना तर मला या 4 भिंतीमध्ये कोंडून ठेवायचं आहे. एवढंच नव्हे तर मला माझ्या माहेरीसुद्धा जाऊ देत नाहीत. बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला. पदर हलकासा सरकला आणि सुधाताईंची नजर तिच्या चेहऱ्यावर गेली. त्या क्षणी त्यांच्या अंगातून शहारे गेले. चेहऱ्यावर काळे निळे डाग, सुजलेले डोळे, हातावर माराचे वळ. सुधाताईंचं हृदय धडधडलं. हे काय आहे ग बाळा? त्यांनी थरथरत्या आवाजात विचारलं. अंजलीनं मान खाली घालून ओठ चावले. काकू, मला रोज मारतात ते. सासू सासरे नवरा त्यांच्या हातात जे मिळेल त्याने मला ठेचत राहतात. कधी लाटण्यानं, कधी काठीनं, तर कधी बेल्टनं. हे बोलता बोलता ती हुंदक्यांनी फुटली.
इतकं मारतात आणि वर किंकाळीही काढू देत नाहीत. वेदना असह्य झाल्या की आपोआप तोंडातून किंकाळ्या बाहेर पडतात. तेव्हा स्वतःच्या हातांनी माझं तोंड दाबून गप्प बसवतात. सुधाताईंना स्वतःला सावरणं कठीण झालं. मग का गं सहन करतेस हे सगळं? या नरकातून स्वतःची सुटका का करून घेत नाहीस? अंजलीने ओले डोळे पुसले. कुठे जाऊ काकू? आईकडे गेले तर माझी अशी अवस्था पाहून ती जिवंतपणीच मरेल. वर काळजीही वाटते. माझ्या धाकट्या बहिणीचं काय? मोठी बहीण माहेरी येऊन बसली तर तिचं लग्न कसं होईल? आणि माझ्या आईकडे आहे तरी काय? फक्त एक छोटंसं घर. त्यावरही या लोकांचा डोळा आहे. सुधाताईंनी तिचा हात घट्ट धरला. त्यांच्या डोळ्यात ठामपणा होता. अंजली, आता तू एकटी नाहीस. मी आहे तुझ्यासोबत. आपण काहीतरी मार्ग नक्की काढू. पण तुला असं घुसमटत जगावं लागणार नाही. निघताना सुधाताईंनी हलक्या आवाजात विचारलं, अंजली, तुझा फोन नंबर दे. मला गरज पडली तर तुझ्याबरोबर बोलता येईल. अंजलीनं मान खाली घालून हळू आवाजात उत्तर दिलं, काकू, माझ्याकडे फोनच नाही. सासरच्यांनी तोही काढून घेतला आहे. तिच्या आवाजात हतबलता ओसडून वाहत होती. क्षणभर विचार करून सुधाताई म्हणाल्या, ठीक आहे, मग तुझ्या आईचा नंबर आणि घराचा पत्ता लिहून दे. मला त्यांच्याशी बोलायचं आहे. अंजलीनं आधी दरवाजाकडे घाबरून पाहिलं. कुणी ऐकत तर नाही ना, अशी भीती तिच्या डोळ्यात होती. मग घाईघाईनं कागदावर थरथरत्या हाताने आईचा नंबर व पत्ता लिहिला आणि सुधाताईंच्या हातात दिला. काकू, प्लीज, माझ्या सासूबाईंना सांगू नका की आपण बोललो होतो. ती जवळपास कुजबुजतच म्हणाली, तू काळजी करू नकोस. सुधाताईंनी तिला विश्वास दिला, सगळं मी सांभाळून घेईन. सुधाताई तो कागद हातात घेऊन घट्ट पकडून घरी परतल्या. मन अंजलीच्या आईजवळ जाऊन सगळं सांगण्यासाठी अस्वस्थ झालं होतं. पण घरातील कामांनी त्यांना थांबवलं. स्वतःशीच बोलल्या, उद्या जाऊन अंजलीच्या आईला भेटते. कदाचित त्यांना भेटूनच काहीतरी मार्ग काढता येईल. पण त्या रात्री सुधाताईंची झोप पुन्हा एका वेदनादायी किंकाळीने मोडली. तो ओरडणारा आवाज पुन्हा त्यांच्या कानात घुमू लागला. पहिल्यांदा अंजलीची किंकाळी तिच्या सासरच्या लोकांनी दाबून ठेवली होती आणि भीतीने अंजलीनेही आवाज बाहेर पडू दिला नव्हता. पण आज मात्र ती आक्रोश करत होती. जणू तिला जाणून बुजून आपला आवाज गल्लीतल्या लोकांपर्यंत पोहोचवायचा होता. अंजली जितक्या मोठ्याने ओरडत होती तितक्या जोरात तिच्या सासरच्या लोकांचे तडाखे आणि शिव्या सुधाताईंच्या कानावर आदळत होत्या. हेच सगळं ऐकून सुधाताईंचं रक्त सळसळलं. त्या पुटपुटतच अंथरुणावरून उठल्या. हात थरथरत होते, पण मनात एक अढळ निर्धार होता. पटकन त्यांनी पोलिसांचा नंबर फिरवला. हॅलो, मी सुधा बोलते आहे. माझ्या शेजारच्या घरात एका सुनेला अमानुष मारहाण केली जात आहे. कृपया लगेच या. असं सांगून त्यांनी शेजारच्या घराचा पत्ता दिला. फोन ठेवताच त्यांनी दुसरा नंबर फिरवला, तो अंजलीच्या आईचा. रात्र खूप झाली होती तरीही तिकडून फोन लगेच उचलला गेला. हॅलो, कोण बोलतंय? त्या आवाजात भीती स्पष्ट होती. मी तुमची मुलगी अंजलीची शेजारीण बोलते आहे. सुधाताईंनी घाईघाईत सांगितलं, तुमची मुलगी मोठ्या संकटात आहे. तिचे सासरचे तिला निर्दयीपणे मारत आहेत. मी पोलिसांना कळवलं आहे. तुम्हीही लगेच या. काय? माझ्या अंजलीला? तिकडून हुंदक्यांनी भरलेला आवाज आला. मी लगेच येते. जवळपास अर्ध्या तासानंतर सुधाताईंच्या घरासमोर पोलिसांच्या गाडीचा आवाज घुमला. महिला पोलिसांचा ताफा शारदाताईंच्या घरासमोर येऊन थांबला. सुधाताई अर्जुनसोबत धावतच त्या घरासमोर पोहोचल्या. त्यांच्या काळजाची धडधड वाढली होती, पण त्यांना माहीत होतं हीच योग्य आहे. पोलिसांनी दारावर जोरजोरात ठोके मारले. पोलीस, दरवाजा उघडा. एका महिला कॉन्स्टेबलचा कडक आवाज घुमला. दरवाजा उघडताच समोर शारदाताई उभ्या होत्या. त्यांचा चेहरा राग आणि भीतीच्या मिश्रणाने तांबडा झाला होता. हे काय? एवढ्या रात्री आमच्या घरी पोलीस? शारदाताईंनी थरथरणाऱ्या आवाजात ओरडल्या. इतक्यात शारदाताईंचा मुलगा अविनाश धावत आला. काय झालं मॅडम? काय प्रकरण आहे? त्याने घाईघाईने विचारलं. महिला इन्स्पेक्टरने कडक आवाजात सांगितलं, अंजलीला बोलवा, आम्हाला तिच्याशी बोलायचं आहे. अविनाश हडबडून म्हणाला,
ती बरी नाही आहे. घरातलं काम करताना पाय घसरून पडली होती. कमरेला दुखापत झाली आहे म्हणून विश्रांती घेत आहे. पण तुम्हाला अंजलीकडे नेमकं काय काम होतं? त्याच्या आवाजात घाबरटपणा अगदी स्पष्ट होता. इन्स्पेक्टरचा आवाज थंड आणि कठोर झाला. आम्हाला बातमी मिळाली आहे की तुम्ही तुमच्या सुनेला मारहाण करता. अंजलीला लगेच बाहेर बोलवा, नाहीतर आम्ही स्वतः आत येऊ. हे ऐकताच शारदाताईंनी चतुराईने विषय हाताळण्याचा प्रयत्न केला. अहो नाही मॅडम, आमची सून तर आम्हाला लेकीसारखीच आहे. आम्ही तिला अगदी जपून ठेवतो. तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. इतक्यात मागून एक घहिवरलेला आवाज दुमदुमला. सगळं खोटं. अंजलीची आई पुढे आली. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा धबधबा सुरू झाला होता. इन्स्पेक्टर साहेब, हे लोक खोटं बोलत आहेत. माझी मुलगी या राक्षसांच्या तावडीत अडकून फार त्रास सहन करते आहे. इन्स्पेक्टरने इशारा केला आणि एका कॉन्स्टेबलने जोरात हाक मारली. अंजली बाहेर ये. पोलिसांचा आवाज ऐकताच अंजली आतून लंगडत बाहेर आली. तिचं चालणं अत्यंत मुश्किलीचं होतं. चेहरा पदराने झाकलेला असला तरी तिचे थरथरणारे खांदे आणि जड पावले तिची अवस्था सांगत होते. अविनाश पुन्हा मध्येच म्हणाला, मी सांगितलं ना मॅडम, तिला दुखापत झाली आहे. ती चालू शकणार नाही. अंजली, तू आत जा. कोणी कुठे जाणार नाही. इन्स्पेक्टरने त्याचा आवाज तोडत कठोर स्वरात सांगितलं. ती पुढे जाऊन हळूहळू अंजलीचा पदर वर करू लागली. तेवढ्यात शारदाबाई आरडाओरड करू लागल्या. थांबा मॅडम, आमच्या घराच्या सुना डोक्यावरून पदर काढत नाहीत. बस करा. आम्हाला आमचं काम करू द्या. तोंड बंद ठेवा. इन्स्पेक्टरने त्यांना झापलं. क्षणात अंजलीचा पदर वर गेला आणि पाहता क्षणी सगळे दचकले. अंजलीचा चेहरा मारहाणीतून निळा काळा पडलेला होता. डोळे सुजलेले होते. हातावर पट्ट्याचे जखमांचे वर ठळक दिसत होते. एवढंच नव्हे तर 2 ठिकाणी गरम इस्त्रीने भाजल्याचे वर्णही उठलेले होते. आपल्या मुलीची ही दयनीय अवस्था पाहताच तिची आई हांबरडा फोडून रडू लागली. ही माझी मुलगी आहे. मी तिला ओळखूही शकत नाही. माझ्या मुलीची काय अवस्था करून टाकली आहे. सुधाताईंच्या डोळ्यातही अश्रू दाटले. अर्जुनने आपल्या आईच्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्या डोळ्यात एकाच वेळी राग आणि दुःख उसळत होतं. आता मात्र गल्लीतले काही लोक घराबाहेर गोळा होऊ लागले होते. तेवढ्यात शारदाताई म्हणाल्या, आम्ही काहीही केलं नाही. या जखमा तिला पडल्यामुळे झाल्या आहेत. इन्स्पेक्टर साहेबांनी अंजलीच्या सासूबाई, सासरे आणि नवऱ्याकडे एकटक पाहिलं आणि आदेश दिला, या सर्वांना ताब्यात घ्या. 1 दिवस रिमांडवर घेतलं की सगळं खरं बाहेर येईल. आणि अंजली, तूही चल. पोलिसांनी अंजलीच्या सासरच्यांना जीपमध्ये बसवलं. अंजली आणि तिची आई देखील त्यांच्यासोबत निघाल्या. ठाण्यात चौकशी झाली. धीर एकवटून अंजलीनं आपलं सगळं दुःख उघडपणे मांडलं. केस कोर्टात दाखल झाली. सुधाताई आणि अर्जुन यांनी प्रत्येक टप्प्यावर अंजली आणि तिच्या आईला साथ दिली. 6 महिन्यांनी कोर्टाचा निकाल अंजलीच्या बाजूने लागला. सासरच्यांना 5 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली गेली. हुंड्यात घेतलेलं तिचं सगळं सामान आणि पैसे परत करण्याचा आदेश दिला गेला. त्याचबरोबर 15 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. अंजली आपल्या आईसोबत माहेरी परत गेली. आता ती कामावर जाऊ लागली होती. काही दिवसांनी सुधाताईंना अंजलीला भेटावंसं वाटलं. त्या तिच्या घरी गेला. तेव्हा अंजलीला व्यवस्थित पाहून त्यांच्या मनाला समाधान मिळालं. अंजली आता पूर्वीपेक्षा बरी दिसत होती. तिच्या डोळ्यात थोडी चमकही आली होती. पण तिच्या आईच्या चेहऱ्यावर अजूनही चिंता दाटून आली होती. वहिनी, आता काय होणार? मोठ्या मुलीचा घटस्फोट झाला आहे. दुसरं लग्न कोण करेल? तिचं पुढचं आयुष्य कसं घडणार? हे सगळं विचार केला की काळजाचं पाणी पाणी होतं. तिचा कंठ दाटून आला. सुधाताई शांतपणे हसल्या आणि म्हणाल्या, एक आई नेहमी आपल्या मुलांच्या भल्याचा विचार करतेच, पण त्यांच्या नशिबात काय लिहिलं आहे हे मात्र कुणालाच ठाऊक नसतं. माझ्या अर्जुनचंही पहिलं लग्न झालं होतं आणि त्यालाही फसवलं गेलं होतं. असं म्हणत सुधाताईंनी अंजलीच्या आईला अर्जुन आणि प्राजक्ताच्या लग्नाची संपूर्ण कहाणी सांगितली. बोलता बोलता त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं.
अंजलीने मायेने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. तेवढ्यात सुधाताईंच्या मनात एक विचार चमकून गेला. हलकंसं हसत त्यांनी विचारलं, अंजलीची आई, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट विचारू? अंजलीला माझ्या घराची सून बनवायला तुम्हाला आवडेल का? अंजलीच्या आईच्या डोळ्यात चमक दाटली. खरंच सुधावहिनी, तुम्ही मस्करी करत नाही ना? नाही ग, मी अजिबात मस्करी करत नाही. तुमची मुलगी मला खूप आवडली आहे. जर अंजली तयार असेल तर मी अर्जुनशी बोलते. कोर्टात केस चालू असताना अर्जुननं अंजलीला खूप मदत केली होती. अर्जुनचा साधेपणा, आईबद्दलचा आदर आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती हे सगळं अंजलीच्या मनाला भिडलं होतं. त्याच संध्याकाळी सुधाताईंनी अर्जुनसमोर हा विषय काढला. बाळा, मला अंजलीला आपल्या घराची सून बनवायचं आहे. मी तिच्या आईशी बोलून आले आहे. आता फक्त तुझा होकार हवा आहे. लग्नाचं नाव ऐकताच नेहमी चिडचिड करणारा अर्जुन यावेळी मात्र शांत राहिला. थोडंसं हसला देखील. मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात तोही अंजलीला पसंत करू लागला होता. काही दिवसातच अर्जुन आणि अंजलीचं लग्न साधेपणाने पार पडलं. अंजली सुधाताईंच्या घरची सून म्हणून आली. घर पुन्हा हास्य आनंदाने गजबजून गेलं. दोन वेगवेगळ्या जीवांचा संगम होऊन एक सुंदर नातं आकारास आलं. अर्जुन आणि अंजली आता एकमेकांसाठी जगण्याचं कारण बनले होते. सुधाताईंना त्यांना इतक्या आनंदात पाहून तृप्ततेने समाधानानं डोलल्याशिवाय राहावेना. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सुधाताईंनी घेतलेला हा निर्णय योग्य होता का? तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.